आपण जर पाहिलं असेल शैक्षणिक क्षेत्रातला मोठा आधार राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती 2022-23 मध्ये 1,55,000 1.55 लाख विद्यार्थ्यांना तो फायदा झाला. 181 कोटीची तरतूद होती. 23-24 मध्ये 1.7 लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला. 143 कोटीची तरतूद होती. 24-25 मध्ये 53,975 विद्यार्थ्यांना फायदा झाला. 160 कोटीची तरतूद होती. आणि 25-26 मध्ये 170 कोटीची तरतूद केली. मग कोणी केली? तरी देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केली. सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांची परीक्षा आणि कौशल्य विकासाला बळ देण्याचं काम केलं. UPSC MPSC मध्ये, पोलीस भरतीमध्ये, कौशल्य विकासमध्ये, उद्योजकतेमध्ये, प्रशिक्षणामध्ये हजारो विद्यार्थ्यांना संधी दिली. बाहेरगावी तरुणांना पाठवण्यासाठी उपलब्ध करून दिलं. आणि अनेक शिष्यवृत्त्या, मग त्यामध्ये सारथीच्या माध्यमातून असेल, छत्रपती शाहू संशोधनामधून असेल, प्रशिक्षण मानव संस्थेतून असेल, अनेक योजना या माननीय देवेंद्र फडणवीसांनी लागू केल्या. मला वाटतं की कोणीतरी भेटून गेल्यानंतर आरोप करायचे, चांगल्या पद्धतीत जे स्वराज्य चालू आहे, सुराज्य चालू आहे, ते कुठेतरी बिघडवण्याचा आपण प्रयत्न करू नका. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. तुमचे कुठले प्रश्न असतील जे झाले नाहीत त्याला सरकार जिम्मेदार आहे. तुमचा कुणबी प्रमाणपत्राचा विषय होता, तो मार्गी लागला. हैदराबाद गॅझेटचा विषय होता, तो मार्गी लागला. आपला एक आरोप मला मान्य आहे की गुन्हे दाखल केलेले मागे गेले नाहीत. परंतु दादा, हे करत असताना न्यायिक प्रक्रिया देखील आपल्याला फॉलो करावी लागते आणि यासाठी पाठपुरावा देखील आपल्याला करावा लागतो. आपलेच सहकारी गंगाधर काळकुटेंबरोबर 2 वेळा माझं बोलणं झालं मागच्या 15 दिवसात. मी त्यांना विनंती केली होती की आपण दादांबरोबर जर दादांचे कुठले प्रश्न असतील तर मी बैठकीला यायला तयार आहे. आपण चर्चा केली पाहिजे, चर्चा करून देवेंद्रजींपर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढून हा मार्ग कुठेतरी संपवला पाहिजे. तुम्ही 30 जूनपासून आंदोलन करणार, उपोषण करणार, मराठा समाजाचे तुम्ही नेते आहात, हिरो आहात. तुमच्यामुळे समाजाला आरक्षण मिळालं, समाजाचा फायदा झाला, हे आम्ही कुठेही डावलत नाही आहोत. परंतु ज्या पद्धतीमध्ये कुणाचं तरी ऐकून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून जो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतोय, जो महाराष्ट्र अर्थनीतीमध्ये पुढे चाललाय, जो महाराष्ट्र विकास नीतीमध्ये पुढे चाललाय, जो महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे चाललाय, जो महाराष्ट्र शैक्षणिक नीतीमध्ये पुढे चाललाय, जो महाराष्ट्र ॲग्रिकल्चर नीतीमध्ये पुढे चाललाय, जो महाराष्ट्र IT मध्ये पुढे चाललाय, जो महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, त्या महाराष्ट्राला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कृपया आपण मराठा समाजाला पुढे करू नये, ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्र आवाहन करतो, नम्र विनंती करतो. आपले प्रश्न असतील, मी पुढाकार घेतो, मी तुम्हाला भेटतो, तुम्ही देवेंद्रजींबरोबरची बैठक मी लावून देतो. त्याच्यानंतर जर नाही प्रश्न सुटले तर तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत दादा. परंतु या पेरणीच्या टायमाला, उन्हाळ्याच्या टायमाला आपण गोर गरीब मराठी जनता जी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मागे येते, त्यांना कुठेतरी फरफटवण्याचं काम करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजपचे आमदार प्रसाद लाड माझे खूप चांगले मित्र